काम केलं. पक्षाचे देखील पदाधिकारी म्हणून आपण या ठिकाणी अध्यक्षपदाची देखील जबाबदारी पक्षाने आपल्यावर दिली. ती देखील आपण चांगल्या रीतीने तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादाने आपण ती पार पाडली. ती पार पाडत असताना मागील काळामध्ये या विधानसभेच्या संदर्भात देखील माझ्यासारख्या एक तरुण कार्यकर्त्याला तुम्ही नगरकरांनी संधी देण्याचं काम केलं आणि त्या माध्यमातून कुठेतरी आपण एक चांगल्या प्रकारचं काम करण्याचा या नगर शहरामध्ये प्रयत्न केला. आज या नगर शहरामधील जो काही विकासाच्या बाबतीमध्ये प्रश्न होता की विकासाच्या बाबतीमध्ये आपण पाहायचो की कुठला शासनाचा निधी आला तर तो अनेक वेळा खर्च होत नसायचा, तो परत माघारी जायचा. म्हणजे ते काम करण्याच्या बाबतीमध्ये निधी आज प्रत्येक मतदारसंघामध्ये आमदार असतील ते बाकीचे वेगळ्या पक्षाचे पदाधिकारी असतील ते निधी आणण्याकरता प्रयत्न करतात. पण आपल्याकडे मात्र उलटं व्हायचं की निधी आला तर तो बिगर खर्च करता परत कसा जाईल याच्याकरता काही मंडळी प्रयत्न करायचे. असे अनेक उदाहरणं आहेत. मी काय त्यामध्ये फार काय सांगण्याची आवश्यकता नाही. पण त्या माध्यमातून आपण कुठेतरी मार्ग काढून तुमच्यासारख्याने ज्यावेळेस मला एक आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली तर त्या माध्यमातून आपण या नगर शहराला कुठेतरी विकासाकरता गती देण्याचा प्रयत्न केला. थोड्याफार प्रमाणात आपण त्याला यश आलेलं आहे. आज नगर शहराच्या उपनगरामध्ये आपण जर वेगळ्या भागांमध्ये जर गेलो तर तिथे एक चांगल्या प्रकारचं काम आपण प्रत्येक भागामध्ये उभं केलं आणि त्याच माध्यमातून कुठेतरी आज आपण नगर दक्षिण भागाची जर व्याप्ती पाहिली तर ह्या तालुका स्तरावरती आज फार मोठ्या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगळी परिस्थिती निर्माण झाली. तर त्या माध्यमातून कुठेतरी आपल्याला त्या प्रश्नांना सामोरं जायचं आहे. त्या भागांमध्ये जाऊन कुठेतरी त्याला आपल्याला त्या भागांमध्ये जाऊन ते प्रश्न आपल्याला सोडवण्याकरता प्रयत्न करायचे आणि त्याच्याकरता कुठेतरी आज ही आपल्या सर्वांकरता एक महत्त्वाची निवडणूक आहे. आज अनेक जणांच्या मनामध्ये तालुका स्तरावरती वाटतंय की ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झालेली नव्हती तर त्यावेळेला वेगवेगळ्या चर्चा देखील घडत होत्या आणि त्या घडत असताना आपल्याला वाटत होतं की आता हे एकतर्फी सगळं काम चालू आहे, आता ह्याचा ताबा घेणार त्याचा ताबा घेणार आणि ह्याच्यावरती आता अतिक्रमण होणार त्याच्यावरती अतिक्रमण होणार. नगरमधील एका बँकेमध्ये देखील मागा प्रकार झाला 2 महिन्यापूर्वी की त्या बँकेवर सगळ्यांवर संचालकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला. म्हणजे कुठल्याच प्रकारचं फक्त आपला अंकुश प्रत्येक याच्यावरती राहिला पाहिजे, त्याच्यावरती आपलं कुठेतरी दबाव राहिला पाहिजे. अशा प्रकारचे मंडळी काम करण्याचा प्रयत्न करतात. मग आज ती कुठली स्वतंत्र एखादी बँक असो, ग्रामपंचायत असो किंवा एखाद्या म्हणजे कुठलीही संस्था असो, आज तुम्ही तालुका स्तरावरती नगरपालिकेवर जर गेले तर तिथे तशाच प्रकारचा घाला घालण्याचा प्रयत्न या मंडळींनी केलेला आहे. आणि त्यामुळं आपल्याला कुठेतरी असा माणसं पाहिजेत की ती संस्था तुम्ही त्या पद्धतीने चालवा पण लोकहिताचं काम तिथे झालं पाहिजे. पण यांच्या बाबतीमध्ये मात्र उलटं आपल्याला ह्या नगर जिल्ह्यामध्ये पूर्व इतिहास जर पाहिला तर तशाच प्रकारचे उदाहरणं हे अनेक मंडळींनी आपल्याला दिलेले आहेत. आणि अनेक जणांना दादागिरीची भाषा असेल, दमबाजीची भाषा असेल तालुका स्तरावरती या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तुम्हाला सांगतो आता कुणी घाबरायचं कारण नाही. पवार साहेबांच्या नेतृत्वावर आपण काम करतो आणि निश्चित रूपानं जे खरं असतं सत्य असतं ते सत्य असतं आणि सत्याच्या पाठीमागं आम्ही मंडळी उभं राहण्याचं काम आपण करणार आहेत. आणि ते मग कुठल्याही स्तरावरती कसाही माणूस आवडसाहेब आला तर त्याला आपल्याला सामोरं जायची तयारी आहे. त्याच्यामुळं कुणी घाबरायचं कारण नाही. आपण तितक्याच ताकदीनं त्या व्यक्तीला सामोरे जाऊ आणि निवडणुकीत देखील आपण 23 तारखेला आता फार कमी दिवस राहिलेले आहे. तसा कालावधी आपल्याकडे अवधी फार कमी राहिलेला आहे. पण त्या कमी काळामध्ये आता मागच्या निवडणुका देखील ज्या काही झालेल्या आहेत त्यालाही फार काय आपल्याला कधी असा फार वेळ मिळाला नाही. आपण दरवेळेला प्रत्येक वेळेला तुमच्या सर्वांच्या सहकार्याने म्हणजे वेळ कमी असतो आणि टाईम लावला जाऊन आता पाळावं. पण आता तुम्ही काळजी करू नका, ती आपल्याला सवय झाली आहे. आपण कमी कालावधीमध्ये तेवढं आपण अंतर पार करू आणि निश्चित रूपानं 23 एप्रिलला मतदान झालं तर 23 मेला ज्यावेळेस निकाल लागेल तर तो आपल्या नगर दक्षिणेचाच निकाल लागेल हे तुम्हाला आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी सांगतो. फक्त आणि फक्त तुम्ही मात्र सगळेजण आता निवडणूक म्हटलं की वेगवेगळ्या प्रचार यंत्रणा असतात. समोरच्या पक्षात देखील या मंडळींनी उदाहरणं सांगितलं की कशी प्रचार यंत्रणा असती. ते मग कुठून बाहेरून येणार, इकडून येणार, तिकडून येणार. तसं आपल्याला काय बाहेरून कुठून यायची गरज नाही. आम्ही सगळे आता स्थानिक मंडळी आहोत. ही निवडणूक म्हणजे सगळ्या आमच्या लोकांची निवडणूक आहे. ती काय माझी एकट्याची म्हणा किंवा पक्षाची नाही. आज इथं बसणारे सगळे मंडळी वेगवेगळ्या संघटनामध्ये काम करतात, वेगळ्या विचारधारेमध्ये काम करतात. पण आज ही निवडणूक तुम्हाला सांगतो ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे. प्रत्येकाला वाटतं की आमच्या संग्रामची निवडणूक आहे आणि आमचा संग्राम याच्यामध्ये पुढे असला पाहिजे. अशा प्रकारची भावना या नगर दक्षिणाच्या भागामधील या मतदारांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यांनी आज कितीही मोठ्या पुढाऱ्यांना वरतून जर दाबण्याचा प्रयत्न केला तर आता काय फार कोणी त्याला भीक घालण्याचं काम करणार नाही. कारण तितक्याच ताकदीनं आपण सगळेजण मंडळी आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, तुम्ही सगळे मंडळी आहात. त्याच्यामुळे मी देखील आज जे काय भाषण करतोय, बोलतोय, जातोय ते फक्त आणि फक्त तुमच्या जनतेच्या
आशीर्वादावानी आणि तुमच्या सर्व आहेत म्हणून तुमच्या पाठीमागं माझ्या पाठीमागं तुमच्या सर्वांचा हात आहे म्हणून मी तितक्या ताकदीने आज पुढे जाण्याचं काम आपण प्रयत्न करतोय आणि तितकं मात्र तुम्ही आता 23 तारखेपर्यंत ते काम करण्याकरता आपण प्रयत्न करावेत. प्रचाराची यंत्रणा आहेत, आरोप आपल्यावर होतील. कुठेतरी आता मागील काळामध्ये आपण पाहिलं, चोपडा साहेब तुम्ही त्यावेळेस तिकडं होते पूर्वी, मला तिकडं औरंगाबादला पाठवलं, 3 महिने माझे वाया गेले. नगर शहरामध्ये 2 अधिवेशन आपले त्यावेळेस गेले, पण वेगवेगळ्या अडचणीमधून आपण गेलो तर हरकत नाही. आता तशा प्रकारे ते आरोप होणं करणं असे हे म्हणजे खालच्या लेवलचं सगळं राजकारण हे झालेलं आहे. आणि आता या पुढच्या महिन्यामध्ये देखील तेच मंडळी त्यांच्यावर गाडीवर डबल सीट आहेत. त्याच्यामुळे तसे प्रकार आपल्याला आता नवीन नाहीत, पण फक्त कुठल्या भूल तापाला बळी न पडता आणि ते काय म्हणाले वर टी व्हीवर एखादं भाषण होईल, ते काय म्हणाले हे काय म्हणाले, ही त्याची निवडणूक नाही आहे. ही निवडणूक आपल्या नगर दक्षिणेची, आपल्या संग्रामची निवडणूक आहे. त्यामुळे तुम्ही मात्र मला आशीर्वाद द्या. पवार साहेबांनी उमेदवारी जाहीर करून एक मोठा आशीर्वाद आपल्याला दिलेला आहे आणि आपल्या एक हक्काचा माणूस तुमच्या समोर या ठिकाणी त्यांनी निवडणूक रिंगणामध्ये उतरवला आहे. तर आपल्याला तेवढीच विनंती आहे की आपण 23 तारखेला एक मतदान रूपी आपण सर्वजण मदत करावी, हीच आपल्याला थोडक्यामध्ये या ठिकाणी विनंती करतो. अधिक वेळ घेणार नाही, साहेबांनाही बोलायचं आहे. तर मनापासून या ठिकाणी आपण आलात, उपस्थित राहिला त्याबद्दल आभार देखील व्यक्त करतो. थांबतो. आणि काकांची माझी सकाळपासून भेट नाही, तर तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.